मोपे कोळके संघाला थोडासा विचार करावा लागेल, थोडीशी या ठिकाणी संयमी खेळी करावी लागेल जेणेकरून या संकटातून मार्ग काढता येईल। परंतु पाहूयात नवीन आलेला फलंदाज रितेश आगिवले ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय। सूर्यकांत पाटील आपल्या षटकातील आपण बघतोय 2 गडी त्यांना आतापर्यंत प्राप्त केलेत। चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय। लेग स्लिपनं चांगलं कव्हरिंग केलं आणि पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय। फक्त धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या एक, जिथे गरज होती 30 चेंडू आणि 69 धाबांची। परंतु या धाबांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये थोडीशी मी म्हणेन की दमछाक आपल्याला पाहायला मिळते, कारण एकच धाव जमा झाली आहे, 2 गडी गारद झालेत ते चिराग प्रियांशु विलन मोपे कोळके संघाचे आणि एकूणच शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 24 आणि गरज असेल ते 68 धाबांची। 17ची सरासरी, प्रत्येक षटकामध्ये 17 धावा जमवाव्याच लागतील हा सामना जिंकायचा असेल। डू ऑर डायचा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। प्रणित गायकर आणि अजय पाटील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज स्टेजवर यायचं आहे। प्रणित गायकर आणि अजय पाटील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज यायचं आहे, विनंती असेल आपल्याला। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो। आपण बघतोय, आपण नेहमी म्हणतो की तुम्ही पुढे जात असाल तर मागे काय झालं ते नक्कीच तुम्ही विसरला पाहिजे, कारण मागे काय झालं त्याचा विचार करत बसाल तर तिथेच थांबाल। आणि अशा परिस्थितीत आता मात्र मी म्हणेन चिराग प्रियांशु 11 मोपे संघाला पुढे जायचं असेल तर नक्कीच एक वेगळी रणनीती आखावी लागेल, आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागेल। कारण आपण कधी कधी म्हणतो ना की सीधी उंगली से घी नहीं निकलती तो टेढ़ी करनी पड़ती है। अशा परिस्थितीत तुमचे प्रयत्न जर का या ठिकाणी तुम्हाला यशस्वी करून देत नसतील तर मात्र तुमच्या प्रयत्नांची या ठिकाणी तुम्ही प्रयत्न तुमचे वाढवा तरच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये तुम्ही आपलं अस्तित्व टिकू शकता। परंतु पाहूयात सद्यस्थितीला पहिल्या षटकामध्ये धावा जमा झाल्या त्या फक्त 1, शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 24 आणि गरज असेल त्या 68 धाबांची। सूरज भगत या ठिकाणी आपण बघतोय स्ट्रायकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक फेकलं होतं सूर्यकांत पाटीलनं, परंतु यावेळेस मागच्या षटकामध्ये केलेला चुका, या वेळेस मात्र या स्ट्रोकनं चौकारानं आता मात्र दिलासा मिळतोय। धावा पोहोचतायत 5। संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज सूरज भगत ज्याच्या पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, दिलासा मिळतोय। इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ थर्ड मॅनच्या रिजन मध्ये आलेला हा दुसरा चौकार। थँक्यू डीजे। आपण म्हणतो ना की टेस्ट तर लागतच असते, परंतु ती पचवायची हिंमत लागते आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय कधी कधी आपल्याला यश आपल्या बाजूने नसतं, परंतु ते यश आपल्या बाजूने झुकवायचं असतं। आणि अशा परिस्थितीत आता मात्र प्रयत्नांना सुरुवात केली आहे। प्रेक्षकांना देखील असेच सामने पाहायला मिळतात, आनंद वाटतो, कारण आपण बघतोय बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आता मात्र सामन्याची रंगत नक्कीच वाढवतील। 9 धावा धावफलकावर, फलंदाज ऑन द स्ट्राइक सुनील मते सूरज भगतच्या गोलंदाजीवर आपण बघितलं बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 चौकारांनी थोडंसं का होईना समीकरण या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्येचा अंतर नक्कीच या ठिकाणी कमी करण्याचं काम केलंय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथे मिळते सिंगल, स्वतःला सावरलंय। 1 धाव पूर्ण करताना मात्र संघ जाऊन पोहोचला तो 10 या आकड्यावरती। 69 धावांचं आव्हान, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या। जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती तब्बल 59 या ठिकाणी आपण बघतोय 59 धावांची अजूनही गरज असेल, पण आपण पाहतोय सूरज भगत
चांगला प्रयत्न, थोडासा चेंडू या ठिकाणी शॉट पडला त्या क्षेत्ररक्षकांसमोर, परंतु चांगला प्रयत्न त्यानं केला होता. एक धाव मिळते एकेरी धावेने आपण बघतोय. हळूहळू काय विना परंतु अंतर कमी करण्याचं काम करतोय तो या ठिकाणी चिराग PNC11 मोपे कोळके संघ. आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला ते 11 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी जिथे गरज होती तब्बल 69 धावांची आणि 11 धावा धावफलकावर. इथे मात्र पाहायला मिळत आहेत 2 धावा. नक्कीच आपण पाहिलं होतं या ठिकाणी पारितोषिक शिल्लक होतं, ते पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते. प्रणित गायकर त्यानंतर अजय पाटील या 2 खेळाडूंचा आपण बघतोय पारितोषिक या ठिकाणी दिली जात आहेत. तर वळूयात या ठिकाणी सामन्याकडे. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 13. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा फटका जातोय दमदार स्ट्रोक्स षटकार. थोडंसं बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 18 आणि गरज असेल ती तब्बल 50 धावांची. सामना जरी सोपा वाटत असेल, पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं सूर्यकांत पाटीलनं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 1 धाव दिली होती, परंतु त्या उलट नंतर आपण पाहिलं सूरज भगत खूपसा मागडा ठरला खेळाडू, त्यानं धावा खर्ची केल्या तब्बल 18 आणि 18 धावांच्या मदतीनंच एकूण आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावा जमा झाल्या त्या तब्बल 19. आता मात्र शेवटची 18 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 50 धावांची. तर बघतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सूर्यकांतच्यावर भरोसा दाखवला जातोय तो संघनायक देवेंद्र पाटील याच्याकडून. कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये अवघी 1च धाव खर्ची केली होती आणि या जोडीला पुन्हा एकदा जर का फोडलं तर नक्कीच या ठिकाणी सामना आपल्या बाजूने आपल्या या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो. या इराद्यानं या विचारानं आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय सूर्यकांतच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू देण्यात आलाय तिसऱ्या षटकासाठी. पाहुयात शेवटची 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 50 धावांची. 18 चेंडू 50 धावा. सूर्यकांत या ठिकाणी आता मात्र चित्र बदलेल की नाही, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त काव करण्याच्या रेंजमध्ये चेंडू जाते सरळ षटकारासाठी. थँक्यू डीजे. तर एकूणच बघितलं आपण या षटकारांना पुन्हा एकदा विचार विनिमय करण्यास भाग पाडलाय. कारण आपण बघितलं होतं ना, आपण नेहमी म्हणतो ना की एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 25, अजूनही गरज असेल ती तब्बल 44 धावांची. 44 या ठिकाणी 17 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहिलं होतं कधी कधी तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुमच्या चुका कधी कधी माफ होतात, परंतु तुमची परिस्थिती चांगली नसेल तर त्याच चुकांना तुम्ही दंडित देखील करता आणि असंच चित्र पाहायला मिळतंय. सुरुवातीला चुका केल्या होत्या या फलंदाजांनी, निर्धाव चेंडूची खेळी केली होती, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं आणि सावरताना मात्र एकेरी दुहेरी धावा जमा करून मात्र यावेळेस आता मात्र एकूणच विचार करतोय. सुरुवात केली आहे एका मोठ्या खेळीला, सुरुवात केली आहे प्रहाराला आणि त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यास आपण बघतोय. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 44 धावांची अजूनही गरज. 44 धावांची अजूनही गरज. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधोमध मारलेला हा चेंडू आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी सहजतेने पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 27 या आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक असेल ते 16, गरज असेल ती 42 धावांची.
चांगला चेंडू यावेळेस आपण बघतोय लॉंगर आणि लॉंगरच्या मध्ये मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल आणि सुनील मते रितेश अगिवले या दोन फलंदाजांमध्ये एक जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळते धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल आतापर्यंत 28 या आकड्यावरती येणारे चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 15 आणि गरज असेल 41 धावांची 15 चेंडू 41 धावांची गरज इथे मात्र चेंडू जाईल चांगलं कव्हरिंग केलं होतं की नाही परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु या खेळाडूचं कौतुक केलं गेलं पाहिजे मिळतो ते चौकार यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रयत्न बघतोय 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो संघ आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 13 आणि गरज असेल ती 36 धावांची 13 चेंडू 36 धावा एक जबरदस्त समीकरण पाहायला मिळते आता मात्र आपण बघतोय असं वाटलं होतं मागच्या सामन्यामध्ये हा संघ आपण पाहतोय स्वरांश 11 अजुली संघ जिंकला असता परंतु त्या संघामध्ये अजय पाटीलने केलेली फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या बलबुत्यावर या संघाला परास्त केलं होतं परंतु देवेंद्र पाटील यांनी ठरवलं तर या सामन्यामध्ये कोणतीही चूक करायची नाही आणि त्या इराद्याने मात्र आपण बघतोय प्रत्येक वेळेस तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे रितेश आगिवलेने सांगितलंय मी अजून उभा आहे जातो या ठिकाणी षटकार आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्ची केली होती बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की हा सामना कदाचित स्वरांश 11 अजुली संघाच्या बाजूने या ठिकाणी सोपा असेल परंतु यावेळेस जसे दोन फलंदाज राहुल पवार त्यानंतर हर्षद पाटील बाद झाले त्यानंतर आलेले फलंदाज सुनील मते आणि रितेशनं या स्पर्धेमध्ये आपण बघतोय या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळी दाखवताना आतापर्यंत आपण बघतोय या सामन्याला जिवंत ठेवले शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि गरज असेल ती 30 धावांची सूर्यकांत पाटील ज्याने पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्ची केली होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर प्रति हल्ला केला आणि त्यावर त्यानं 20 धावा खर्ची केल्या एकूणच या क्रिकेटचं बदललेलं रूप आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक 30 धावांची गरज मी विनंती करेन या ठिकाणी आता वेळ येऊन टिपले या ठिकाणी प्रत्येकाला आपला चांगला खेळ दाखवण्याची कारण आपण बघतोय 12 चेंडू 30 धावांची गरज मी सांगितलं होतं मगाशी या ठिकाणी की या फलंदाजांना आपण म्हणतो ना की दिवा कधीच बोलत नाही त्याचा प्रकाशच परिचय देतो त्याचप्रमाणे फलंदाजांना फक्त फलंदाजी करायची असते आणि या मैदानावर चांगला खेळ दाखवायचा असतो तरच तुम्ही एक चांगला फलंदाज म्हणून ओळखले जाऊ शकता आणि तीच ओळख या फलंदाजीना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय सुनील मते रितेश आगिवले परंतु आता गोलंदाजांची वेळ येऊन टेपली आहे कारण आपण पाहतोय आता एका चांगल्या गोलंदाजाची नक्कीच गरज असेल ती स्वरांश 11 अजुली संघाला शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज 12 चेंडू 30 धावांची गरज कोणता खेळाडू या ठिकाणी आता मात्र वापरण्यात येईल गोलंदाजीसाठी याचा विचार नक्कीच केला असेल तो देवेंद्र पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं परंतु पाहूयात ही जोडी थोडीशी कर्दनकाळ ठरते ही जोडी थोडीशी डोकेदुखी ठरतीये ती मी म्हणेन स्वरांश 11 अजुली संघासाठी या जोडीला फोडण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल का की ही जोडी ज्या इराद्याने उतरली मैदानामध्ये ही जोडी ज्या विचाराने हा सामना संपवण्याच्या तयारीत आली आहे ती जोडी हा सामना संपवेल का याचे उत्तर नक्कीच मिळतील परंतु पाहूयात सद्यस्थितीला नवीन गोलंदाज देवेंद्र पाटीलने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय त्याने ओळखलंय की या ठिकाणी आता मात्र गरज आहे ती विकेटची गरज आहे ती एका चांगल्या गोलंदाजीची आणि अशा वेळेस मात्र आपण बघतो
आपल्या खेळाडूंचं मनोबल तेव्हाच उंचावेल जेव्हा आपला नेता जिंकेल. आणि तशाच पद्धतीने आपण बघतोय नेतृत्व करताना स्वतःच्या हातामध्ये त्याने चेंडू घेतलाय. शेवटचे चेंडू 12 आणि गरज असेल 30 धाबांची. ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय सुनील मते ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला रितेश आगिवले आपण बघतोय. हे दोन फलंदाज जबरदस्त या ठिकाणी आता संयमी खेळी आणि तितकीच घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते या दोन फलंदाजांकडून. चांगला प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय कार्पेट पद्धतीनं. मिड विकेटचा क्षेत्रक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल. आणि या सिंगलला आपण बघतोय 40 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटची 11 चेंडू शिल्लक, 29 धाबांची गरज. 11 चेंडू 29 धाबांची गरज. ऑन द स्ट्राईक रितेश आगिवले ज्यांना आतापर्यंत 2 गगनभेदी फटके आपल्याला दाखवलेत, 2 षटकार या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवलेत, तोच या ठिकाणी रितेश ऑन द स्ट्राईक. 11 चेंडू 29 धाबा. फुलटॉस चेंडू फेकलाय, खराब चेंडू आणि त्याचा पुरता समाचार घेताना चेंडूला फेकून दिले. लांगांच्या डोक्यावरून आलेला हा षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा अंतर कमी झाले. आपण बघतोय शेवटचे 10 चेंडू शिल्लक मित्रांनो, 23 धाबांची गरज. आणि या 23 आता मात्र धाबा मी म्हणेन की थोड्याशा सोप्या नक्कीच वाटत असेल या दोनही फलंदाजांना, परंतु कठीण करण्याचं काम करतील का एक गोलंदाज. कारण आपण बघतोय देवेंद्र पाटील ज्या इराद्याने गोलंदाजी घेतली होती, परंतु थोडासा खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू फेकला गेला, त्यावर आलेला षटकार आणि षटकाराने आपण बघतोय 46 लॉस ऑफ 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 46 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. चेंडू जातो स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त स्ट्रोक्स, प्रेक्षकांना आनंद देणारा फटका. डीजे शेवटचे चेंडू शिल्लक असेल 9 आणि गरज असेल ती तब्बल 17 धाबांची. सामना सोपा करण्याच्या इराद्यानं मात्र ही फलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते ती रितेश आगिवलेची. चांगला प्रयत्न, बॅक टू बॅक 3 षटकार त्याने लगावले होते, परंतु इथे मात्र पाहायला मिळते चेंडूने सेफ लँडिंग केलंय. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे एक चूक या ठिकाणी आता थोडीशी मागणी ठरू शकते. त्या इराद्याने सुनील मतेने त्याला थांबवलं. मिळते ती सिंगल. शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 8 आणि गरज असेल ती 16 धाबांची. 8 चेंडू 16 धाबा, 12 चेंडू 30 धाबांची गरज होती. स्ट्रोक्स मोठे मारणे गरजेचं होतं आणि ते काम या ठिकाणी केलं जात आहे, परंतु त्या उलट या ठिकाणी देवेंद्र पाटीलची कामगिरी पाहायला मिळते. थोडीशी खराब कामगिरी नक्कीच म्हणेन मी देवेंद्र पाटीलची, कारण शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 8, गरज असेल 16 धाबांची. इथे मात्र कमबॅक चांगलं केलंय. आता मात्र मिळते ती विकेट सुनील मतेची. दीर्घ प्रतीक्षेनंतर विकेट मिळते. पाहूयात कमबॅक करेल का संधी देऊया. आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय ते आमचे अक्षय, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. परंतु इथे मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 7 आणि गरज असेल ती 16 धाबांची. या चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक्स येईल का असं विचार करत असेल मी म्हणेन चिराग प्रियांशी उलन मोपे कळके संघ. तर त्या उलट आपण पाहतोय स्वरांश 11 अजिवली संघ म्हणत असेल की अजून एक विकेट आली पाहिजे, तर मात्र या सामन्यामध्ये आमच्या बाजूने थोडीशी मजा येईल. परंतु पाहूयात प्रेक्षक काय विचार करत असतील, त्याचा विचार नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 16 धाबांची. आपण पाहतोय देवेंद्र पाटील थोडीशी निराशा नक्कीच केली होती, परंतु मागच्या चेंडूवर कमबॅक करण्याचं काम नक्कीच या फलंदाज या खेळाडूने केलंय. पाहूयात हा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल. इथे मात्र केलेली यष्टीरक्षकाने चूक. चेंडू जाईल सरळ. बोनसच्या स्वरूपाने आलेल्या या धावा 4. पाहूयात आता मात्र अंतर कमी केलंय डीजे.
रिव्ह्यू कोणाचा आहे अंपायर? बॅट्समन. ओके. स्कोर पाहिजे का रिव्ह्यू पाहिजे? रिव्ह्यूच पाहिजे. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हा चेंडू फेअर होता. तर वळूयात शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी चिराग प्रियांशू 11 मोपे कोळके संघाला, तर स्वरांश 11 अजिवली संघाला या 12 धावा वाचवाव्या लागतील. तर बघूयात आता मात्र शेवटचे 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये देण्यात येतील. कारण आपण बघतोय 6 चेंडू 12 धावांची गरज शेवटच्या या षटकामध्ये. एकूणच आपण बघतोय या 12 धावा वाचवाव्या लागतील. जिंकायचे म्हटले तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचा एक्का सुद्धा आपल्याकडचा वाया जातो. अशा वेळेस कर्णधार आता कोणता निर्णय घेतोय, कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजी देतोय, कोणत्या हुकमाचा एक्का वापरतोय, त्यावर सर्व प्रेक्षकांचं लक्ष. कारण आपण बघतोय या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी रितेश या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच रितेश ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. मी म्हणेन की थोडंसं या ठिकाणी परिस्थिती नक्कीच चांगली असेल ती कोळके मोपे संघाची, परंतु त्या उलट स्वरांश 11 अजिवली संघ विचार करत असेल की यावेळेस मात्र कशा पद्धतीने रोखणं गरजेचं असेल ते रितेशला. परंतु पाहूयात वेदांत पवारला या ठिकाणी षटक देण्यात आलंय. तर बघूयात वेदांत पवारच्या हातामध्ये भव्यदिव्य दिलंय ते. मी म्हणेन स्वरांश 11 अजिवली संघाचं हे 6 चेंडू ठरवतील. आणि सिराज खानच्या पहिल्या चेंडूवर पंचांचा निर्णय नक्कीच नो आलाय, परंतु चेंडू जातोय सरळ. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. डीजे वाल्या वाजव. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय एक मोठा स्ट्रोक्स, एक दमदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या षटकारानं अंतर खूपसं कमी केलं. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मात्र 6 आणि गरज असेल ती 5 धावांची. कारण आपण बघितलं होतं पंचांचा निर्णय आला, हा चेंडू या ठिकाणी खराब टाकला गेला, नो चेंडूचा इशारा आला आणि या नो चेंडूमुळे या अवांतर धाव्यामुळे तब्बल 7 धावा या ठिकाणी या चेंडूवर मिळाल्या. जिथे गरज होती 6 चेंडू 12 धावांची, परंतु आता गरज असेल ती 6 चेंडू आणि 5 धावांची. या ठिकाणी आपण बघतोय उघडा डोळे बघा नीट, कारण आपण बघणार आहोत पुढची चेंडू यावेळेस नक्कीच असणार आहे फ्री हिट. आणि या फ्री हिटचा फायदा उचलेल का हा फलंदाज? रितेश 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 एकच नाव या ठिकाणी या मैदानामध्ये आता मात्र गाजलं जात आहे, ते चिराग प्रियांशी 11 मोपे कोळके संघाच्या बाजूनं. कारण आपण बघतोय काय जबरदस्त फलंदाजी रितेशनं केली आहे. तब्बल 10 चेंडूचा खेळ त्यानं केलाय, 35 धावा त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. कोण म्हणेल जिथे पहिल्या षटकामध्ये फक्त धावाली होती 1 आणि आज सामना मात्र येऊन पोहोचलाय तो 6 चेंडू 5 धावेवर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा हा सामना संपवला या षटकारानं. तो रितेश आगिवलेनं जबरदस्त फटकेबाजी. धन्यवाद. या ठिकाणी मी विनंती करेन दोन्ही संघांना की आपण एकमेकांना शेकहँड करायचं, एकमेकांना या ठिकाणी विजयाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण आपण म्हणतो क्रिकेट म्हटलं की कोणतरी एक संघ जिंकत असतो, कोणतरी एक संघ परास्त होत असतो, परंतु
या सामन्याचा सामनावीर नो डाऊट रितेश आगिवले ज्यानं 11 चेंडूंमध्ये 41 धावांची बळदार खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना आपण बघतोय एक विकेट देखील त्याने मिळवली होती. तो रितेश ठरला या सामन्याचा सामनावीर आणि मी विनंती करेन दोन्ही संघाने या ठिकाणी आपण हस्तांदोलन करायचंय, शेक हँड करायचंय.